गोरदाची मार्कवरती गोलंदाज हर्षद ठोंबरेला आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज प्रथमेश गडगे, नष्ट केवरती ललित मराठे. दोन्ही टीमला विश्वास द बेस्ट बोथ टीम शोध गुड गेम. पहिला बॉल खोदून काढलाय, फटका चांगला मारा मिळतोय. व्ही शेप मध्ये इथून मात्र लाफ्ट केला, एकदा विकेट जाईल आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना एक आकड्यावरती आपण पाहतोय स्कोर कार्डला देखील शुभारंभ झाला. गुरदास तयार, राईट मोर द विकेट. फटका चांगला पार मिळतोय. पुन्हा आता विशेप मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तोच खेळाडू आला चेंडूवरती उचलून फेक करेल. दरम्यान एक चिक सिंगल. 2 ओव्हरचा हा देखील सामना असेल. छोटे मोठे युद्ध आता समाप्त झालेत आणि महायुद्धाला प्रारंभ झाला. नक्कीच आपण पाहू शकता श्री गणेश क्रिकेट संघ देविवली आयोजित खासदार आमदार चषक आपण पाहिला. भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा, परंतु आज थोडंसं उशीर झाला, सूर्यदेव देखील उगवलेत. हा टकरा होता, ऑन साईडला विकेट करायचा प्रयत्न, फटका फसलाय. यशस्वी मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. दोन्ही या आकड्यावरती धक्का पहिला लागेल बीसीसी मार्केट टीमला. परतच पहा ऑन साईडला विकेट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. 3-3 क्षेत्राच्या चेंडूवरती वरतू इथून मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसणारा अजून एक फलंदाज बाद होईल. अजून एक फलंदाज तंबूच्या रेषेला, सलग दुसरा फलंदाज हेमंत मराठे. भाकरे पविलियन. दिला, परंतु संभ्रमात टाकणारा चेंडू होता. कपूरच्या दिशेला हा चेंडू टोलण्याचा त्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु शेवटच्या मोमेंटात त्याने बॅट आखडली गेली आणि दरम्यान आपण पाहू शकता अजून एक चेंडू आला डॉट. मोठे खूप शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 वरती 2 धावा एकवटल्या, त्यानंतर 2 विकेट आल्या आणि आता मात्र अजून एक चेंडू आला डॉट. यावेळेस फटका चांगला पारा मिळतोय. जसा बॉल बॅटच्या रायडर मध्ये आला तसा टकसा स्वीट साऊंड ऐकायला मिळाला आणि त्या बॉल वरती लागली 6 धावांची मोहर. षटकार. तो शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केले मेबरेनं ललित मराठेनं आणि षटकार त्याने ठोकला. 6 धाबा एकवटल्या गेल्या आणि आता टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतो 8 धाबा. षटक क्रमांक दुसरा इथे मात्र सुरुवात झाली. गजाननजी लाडसाहेब आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये उर्दू विकेट. फटका चांगला पार मिळतोय यावेळेस कव्हरच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरला उत्तम फेक करते. दरम्यान एक चिक सिंगल. एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना 9 आकड्यावरती. गुरदास सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक दुसरं अजय.
फटका चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सरळ निघून चाललाय. एकट्या बघत चेंडू दुभागतो सीमारेषा. 4 धावा चौकार. ज्या खेळाने आम्हाला वेळ लावली तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने आम्हाला तुमच्यासारखा मित्र परिवार दिला तो म्हणजे खेळ क्रिकेट. ज्या खेळाने आम्हाला तुमच्यासारखा नातं निर्माण करून दिलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. उद्योजक दीपकजी धुळे साहेब या पण व्यासपीठावरती आपला देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. चटकर आला आधीच्या बॉलवरती क्लास तर या बॉलवरती ताकद पाहायला मिळाली. आणि आता मात्र टीमची टोटल वेगाने फ्लाय होत असताना एवढेच आपण पाहू शकता. यापुढेच आपण पाहू शकता अगदी अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यस पंच देखील इथे मात्र निर्णय कपच्यापर्यंत पोहोचत असताना 61 रुपयात एक धाव जोडी झाली. आणि आता एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल 20 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर धावसंख्येचा ग्राफ थोडासा खालावलेला होता. 8 धावा होत्या परंतु आता मात्र 12 धावा. 3 चेंडूचा बाजू काही संपन्न झाला आहे. 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केला गोलंदाज अजयनं. अजून एक चांगला फटका पार मिळतोय. यापुढे आपण पाहू शकता गोळीच्या बेगाने चेंडू गेला. एकदा बेगपणे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे तो मात्र पुन्हा कोणता बाद असेल. यस राजगड बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का लागेल अजून एक VCC टीमला. फलंदाज बाद. पार मिळतोय. यापुढे मोठी दरीवरती अलंग कार्पेट चेंडू फरार. मोठी दरी होती त्या दरीला विजून बॉल सरळ दंदन दंदन करत निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिल्या ओव्हरचा विचार केला फक्त 8 आणि आता मात्र 17 धावा खर्च करत असताना गोलंदाज अजय. शेवटचा बॉल अजूनही चांगला फटका पार मिळतोय. चेंडू निघून चालला डीप मध्ये उचलून फेक करते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या कंप्लीट. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. अगदी हरणीच्या वेगानं आणि जित्याच्या चपळाईनं या 2 धावा एकवटल्या गेल्या. आणि आता 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल वेगाने फ्ला होत असताना आपण पाहू शकता 27 आकड्यावरती. आणि द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस नक्कीच श्री गणेश जानबे एरेबर खोडी टीम फलंदाजी करेल त्यावेळेस नक्कीच 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग त्यांना देखील करावा लागेल. व्हॉट अ मॅच. वरती स्मित हास्य असेल कारण पूर्ण रात्रभर ते जागे झालेत. आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय रवी सिंग अर्थातच मटका याचा देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. सचिनजी भोईर असतील सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी पूर्ण रात्र इथून मात्र जागून काढली आहे. आणि आता मात्र आपण सकाळच्या सत्रामध्ये आहोत आणि सर्वांचं मनापासून आभार. कोणी संघ देखील इथे मात्र खूप चांगली कामगिरी करतोय त्यांचा देखील आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेमध्ये कारण खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिला.
नारिवलीच्या स्पर्धेमध्ये आय थिंक तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस त्याने पटकावलं आहे आणि लगेच इथे मात्र या स्पर्धेमध्ये देखील खेळाडू इथे दाखल झालेत. आज विचार केला तर नीरजजी कालेकर देखील उपस्थित आहेत. अर्थातच सर्वांचे लाडके पेट्रोल बाय तुम्हाला विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. बघा पेट्रोल बाई या आपण, आपली जागा तिथे नाही आहे. आयोजक आमची तुमची वाट पाहतात. अठ्ठावीस धावांचं लक्ष आता मात्र करायचं आहे पार ते म्हणजे कोणी टीमला. गुरुदास ललित मराठे बॉलिंग ट्रॅकवरती. आजच्या रात्रीचा विचार केला तर खऱ्या अर्थात ललितने सर्वांना इम्प्रेस केलं आहे त्याच्या फलंदाजीनं. मागील मॅचमध्ये लवकर तो बाद झाला होता, परंतु या मॅचमध्ये विचार केला तर सिंहाचा वाटा ललितचा राहिला. मागील मॅचमध्ये ललित बाद झाला, हेमंत मराठेने चांगली कामगिरी केली. या मॅचमध्ये हेमंत मराठे बाद झाला, परंतु ललितने चांगली कामगिरी केली. अजय पाटोळे सर आमचे मॅन फ्रॉम अंबरनाथ, त्याचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू. खूप चांगली अंपायरिंग रात्रभरामध्ये इथं मात्र आमच्यासोबत ते देखील जॉईंट होते. शहापूरचे अनमान शान मुन्ना पठाण या सरांचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू. त्यानंतर प्रवीण सर मॅन फ्रॉम मुंबई, त्याचा देखील धन्यवाद व्यक्त करू. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट विथ द टीम. शो द गुड गेम. गुरुदास ललित मराठे बॉलिंग ट्रॅकवरती तयार होईल. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल विकेट करायचा प्रयत्न, फटका बसला. यावेळेस राज होतील, चेंडू खाली. पहिला धक्का, गोल्डन डकची शिकार आठवत असताना बॅट्समन आउट. परतच बाद. किरण मात्र स्ट्रायकिंगवरती. एवढेच आकाश ठोंबरे. फुटो स्वतः ऑन साईडला वळवला आहे. पुन्हा एकदा डिफेन्स क्षेत्ररक्षक आहेत रोहन गायकर, स्वतःला पूर्णपणे झोकून दिला. एकदा एक पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहज कंप्लीट. थोडेसे फंबल झाले, परंतु पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं ते म्हणजे रोहन गायकरनं. आणि आता 2 धावा एकवट्या जातील. येणारी 10 चेंडूंनी आवश्यकता असेल 26 धावांची. चांगला प्रकार पाहायला मिळतो. टॅप केला लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा फंबल झाले. 2 धाब्याचा प्रयत्न सहजरित्या कंप्लीट. 2 धाबा पुन्हा एकदा एकपटल्या गेल्या. राजू शेठ लाड या आपण व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं खासदार आमदार ट्रॉफीमध्ये. या साहेब आपण गुरुदास या राऊंड द विकेट. शपथ झाले होते. एवढेच प्रकार चांगला पारा पडतोय. बघा थोडेसे राज फंबल झाले आणि त्यानंतर इथून विचार केला तर एकदा एक्स्ट्राची आली आणि लगेच इथून मात्र बॅट्समॅनने षटकार ठोकला. किती ती धाव महत्वाची होती षटकाराला. षटकाराच्या साथीने आता टीमची टोटल बेगाने फ्लाय होत असताना बरेच 10 या आकड्यावरती. षटकातील काही चेंडू काही शिल्लक असेल. यस, 2 टू गो. 8 चेंडू आणि आता 18 धाबांची आवश्यकता. अजून प्रकार चांगला पारामध्ये डिफेन्स क्षेत्ररक्षक अंकुश आले, उचलून फेक करतील. दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा. गुड विथ विकेट. निलेशजी कालेकर अर्थातच पेट्रोल बाय या आपण व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं खासदार आमदार ट्रॉफीमध्ये. मनोजी थॉमस या आपण
गुरुदास या विकेट करायचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकता. एक धाव तर एक वेळी दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? परदाच 2 धावा पूर्ण. 2 धावा विकेटला गेल्या आणि आता 2 धावाच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 6 चेंडूमध्ये 14 धावा आल्या आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असेल आणि आता मात्र कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देतील 6 चेंडूमध्ये 14 धावा रोखण्याची. श्री गणेश जानवे रेवन खोणी टीमचे नक्कीच समर्थक आपण नारायण शेठ ठोंबरे असतील आणि श्रीधर शेठ ठोंबरे प्रसिद्ध चकडेवाले शहर बनण्याचे मालक त्यांचं देखील मी स्वागत करेन या स्पर्धेमध्ये आणि आभार व्यक्त करेल. कारण सकाळ झाली तरी देखील आपल्या टीमच्या पाठी ते इथे मात्र उपस्थित आहेत. त्याचा देखील मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन. फटका चांगला पार मिळतो. यावेळेस डीपमध्ये क्षेत्ररक्षक ललित आहेत. एका टप्प्यावरती उचलून फेक करतील. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतील का? यस, 2 धावा कंप्लीट. 14 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा एकपटला गेल्या. आता येणारे 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 5 बॉलमध्ये 12 बनवायचे आहेत. पाहायचं आता मात्र कोणाच्या बाजूने ही मॅच झुकती आहे. कारण ज्यावेळेस 28 धावांची आवश्यकता होती 12 बॉलमध्ये, त्यावेळेस मात्र 6 चेंडूमध्ये 14 एकपटल्या. परंतु आता इथून मात्र येणारे 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव एकपटली गेली आहे. यावेळेस बॅट्समॅन आपण पाहतो स्ट्रायकिंग वरती किरण मात्रे फुलटोस होता. प्रकार चांगला पार मिळतो स्ट्रायकरच्या दिशेला. डीप क्षेत्ररक्षक होते. यावेळेस उचलून फेक करतील. एक धाव एकपटली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न तुम्ही यावेळेस पुन्हा बाद होईल का? हा देखील प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु यावेळेस एकच धाववरती समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु मानस होता, परंतु धाडस नव्हतं. बॅट्समॅन आपण पाहू शकता यावेळेस आकाश ठोंबरेला चांगली प्रयत्नाची आकाशने दाखवली आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु आता मात्र येणारी 4 चेंडू आणि आवश्यकता असेल 11 धावांची. गुरुदास यार राईट फ्रॉम द विकेट. विकेट करायचा प्रयत्न एज लागली आणि आपण पाहू शकता जितू दादा गडगे बडा कॅच. हा नक्की टर्निंग पॉईंट असू शकतो. अगदी जितू दादा गडगे म्हटले तर 4 ते 5 वर्ष क्रिकेट सोडून झाले तरी ते गेलं असं वाटत नाही. त्यांच्याकडे पाहून सरावाचा अभाव कुठेतरी जाणवत असेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कॅच पकडली आणि आता येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. तीन चेंडू आणि 11 धाब्याची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय परत आज मैदानाच्या दाखल झाला हर्षद ठोंबरेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. 3 बॉलमध्ये 11 बनवायचे आहेत. 2 मोठे फटके लगवावेच लागतील. हा टक्कर होता. बिगिट करायचा प्रयत्न फटला. यावेळेस आपण पाहू शकता स्वतः फॉरतूरमध्ये जज करत असताना कॅच झाली ड्रॉप. 2 धाबा एकपट जातील. आता येणारे 2 चेंडू आणि आवश्यकता असेल 9 धावांची. बिगिट करायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु कुठेतरी फटका फसला आणि यावेळेस आपण पाहू शकता 2 धाबा एकपटल्या गेल्या. 2 बॉलमध्ये आता करायचे 9. एखादा मोठा फटका आहे तो मात्र पूर्णपणे शिरकाव करून देईल, कमबॅक करून देईल यावेळेस टीम खोडणीला. परंतु एखादा जर डॉट बॉल आला तर पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करेल बीसीसी टीम मानकिवली. खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता 1 धाव तर 1 बळी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. यस, हर्षद ठोंबरेला परतावा लागेल. आपण पाहू शकता यावेळेस लगेच तिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी लगेच उचलून चेंडूला फेकी केली आहे. ऋतिक होते, ऋतिक गडगे. ऋतिक गडगेचा जर थ्रो आवडला असेल तर खरंच एकदा जोरदार टाळावून जाऊ द्या. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यस, बाबू गडगे होते
आता सकाळ झाली आणि आमच्या देखील डोळ्यावरती थोडीशी झोप आहे आणि दोघे भाऊच आहेत. बाबू गडगे असतील, ऋतिक गडगे असतील. एक बॉल मध्ये आता करायचे आहेत 8 धावा. एक बॉल 8. नक्कीच आज वर्षातील खास दिवस ऋतिक गडगेचा वाढदिवस. ऋतिक गडगेला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आयोजन कमिटीच्या वतीनं बाळकृष्ण मंडळ साहेब, निखिलजी चव्हाण साहेबांच्या वतीनं आणि पूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली, बजरंगी क्रिकेट संघ माणकिवली आणि विकास क्रिकेट संघ माणकिवलीच्या माध्यमातून ऋतिक गडगेला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जिथं एक बॉल मध्ये 8 धावा बनवायचे. एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गुरुदास तयार. एक बॉल मध्ये 8 करायचे. यापुढे आपण पाहू शकता चेंज होतो. पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. 1 बॉल 6 ची मॅच. रंग बदलता क्रिकेट बीच मैदान के अंदर आप देख सकते हैं. यस, आता मात्र नक्कीच व्हाईट साठी रिंप्यू घेतला अंपायर ना. बघा व्हाईट साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. बघा व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. बघा तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. हर्षद ठोंबरे, खूप चांगला खेळ तुमचा झाला या स्पर्धेमध्ये, परंतु अंतिम क्षणी कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये याची आपण काळजी घ्यायची आहे. बघा हर्षद, आपण प्लीज बसून घ्या खेळाडू कक्षामध्ये. बघा आयोजन कमिटीचा निर्णय अंतिम राहील. बघा खेळाडू युक्ती दाखवा प्लीज. चेक करा. बघा रिव्ह्यू नाहीये. जो अंपायरचा डिसिजन असेल तोच ऑन फील्ड अंपायर. तुम्ही हे करायचं आहे. रिव्ह्यू नाहीये. व्हॉट अ मॅच. शरीरासारखा रंग बदलणारा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 6 ची मॅच. सामना आपला असेल तर एकदा जोरदार टाळा होता द्या. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. विजयी कोणी होऊ द्या, परंतु विजय आमच्या क्रिकेटचा होईल, विजय आमच्या आयोजकांचा होईल. 1 बॉल 6 ची मॅच. स्ट्रायकिंग एंड वरती एवढेच पर्यंत सज्ज झालाय. किरण म्हात्रेला आपण पाहू शकता. तोपर्यंत तुम्ही वरती बसायचं, तुम्ही बिलकुल खाली उतरू नका. यावेळेस आपण पाहू शकता सामना विजयी झाला विकास माणकिवली संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. खोनी टीमचं देखील कौतुक. खूप चांगला खेळ तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये दाखवला, परंतु अंतिम क्षणी अपयश पदरी पडला हरकत नाहीये. हार्डलक सिद्धेश शेठ ठोंबरे, हार्डलक नारायण शेठ ठोंबरे, हार्डलक हर्षद ठोंबरे, हार्डलक किरण म्हात्रे, हार्डलक श्री गणेश जानवी 11 खोनी टीम. खूप चांगला खेळ दाखवला.
विजयी संघ आपण पाहू शकता इथे विकास सीसी मानकिवली संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमचं देखील कौतुक.